नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आणि उद्या पुन्हा एकदा राज्यामध्ये काही भागामध्ये आपल्याला मान्सून सक्रिय होताना पाहायला मिळणार आहे। तसेच राज्यात मान्सून सक्रिय होण्यासाठी पोषक हवामान हे तयार होत आहे। संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तसेच कोणकोणत्या भागामध्ये व कोणत्या विभागामध्ये आज आणि उद्या पावसाची शक्यता असणार आहे व राज्यात मान्सून सक्रिय कधी होणार आहे याचा संपूर्ण आढावा आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर शेतकरी मित्रांनो, आज आणि उद्यापासून राज्यात दुपारनंतर व रात्री कोकणपट्टीमध्ये पावसाचा संततधार पाहायला मिळते। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पालघर या भागांमध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत पाहायला मिळतोय। तसेच पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला तर पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये हवामान हे ढगाळ पाहायला मिळते, तर काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो। तसेच या ठिकाणी इगतपुरी, नाशिक या भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा देखील पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच मालेगाव, धुळे, जळगाव या भागांमध्ये हवामान हे ढगाळ पाहायला मिळू शकते। तसेच मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे। तसेच संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात जर विचार केला तर हवामान हे ढगाळ पाहायला मिळते। या ठिकाणी जर पावसाची शक्यता कमीच पाहायला मिळते। नगर जिल्ह्यामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस काही भागांमध्ये होऊ शकतो मित्रांनो। तसेच मराठवाड्यात जर एकंदरीत विचार केला तर मराठवाड्यामध्ये मित्रांनो हवामान हे पूर्णपणे कोरडं पाहायला मिळत आहे। काही भागांमध्ये हवामान ढगाळ हे पाहायला मिळू शकते, परंतु पावसाची शक्यता ही कमीच पाहायला मिळत आहे। तसेच विदर्भामध्ये जर पाहिलं तर नागपूर, अमरावती या भागांमध्ये हवामान हे ढगाळ पाहायला मिळते, परंतु 5 जूनपासून या ठिकाणी राज्यामध्ये मान्सून सक्रिय होताना पाहायला मिळणार आहे। भाग बदलत या ठिकाणी मान्सून सक्रिय होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। तसेच आज संपूर्ण महाराष्ट्रात जर विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये व कोकण पट्टीमध्ये सुद्धा पावसाची शक्यता अधिक पाहायला मिळते। उर्वरित राज्यात हवामान हे ढगाळ पाहायला मिळते व हलक्या स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी पाहायला मिळू शकतो, परंतु येत्या 5 जूनला महाराष्ट्रामध्ये भाग बदलत मान्सून सक्रिय होताना पाहायला मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, हवामानामध्ये अचानक बदल हे होत असतात। आपण आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे आत्ताच आपल्या या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।